हॅलो 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 चेक चेक हॅलो 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 चेक चेक हॅलो 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 चेक हॅलो हॅलो आवाज सर्वांना येतो का मित्रांनो? अगदी शेवटपर्यंत जर आवाज येत नसेल तर निश्चित त्या ठिकाणी आपण येऊन सांगायचं. आणि म्हणून कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर माझे मित्र आदरणीय सन्माननीय प्रतिस्पर्धी शाहीर विकासजी लांबोरे बुवा शाहिराला विनंती करतो की आपण आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर त्या ठिकाणी घेऊन यायचे. माझा देखील विषय या ठिकाणी आपण घेऊन जायचा. मग करायची का सुरुवात? गणपती बाप्पा रिकामी सांजाची घागर हरणीच्या दारात वाघर मनी पिंटलच्या मुर उडून टाकला हो चालला देवीचा जागला रिकामी सांजाची घागर आणि म्हणून हे रसिक माहीचा रसिक सागर अजानवी कलाकार तुमच्या मायेचा आधार हो आठवना कधी हा पाझर तुमच्यासाठी झालो शाहीर सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करो.
हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपादक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड हिंदुस्थानचा राज्य दैवत राजशिव छत्रपती शिवरायांना बाणाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंना बाणाचा मुजरा करून भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती अखंड महाराष्ट्राचा धन्यवाद हिंदुहृदय सम्राट सूर्यप्रसाद ठाकरेंना मानाचा मुजरा करून या मुंबईची रखवाली तुमची आमची पालनहार आई मुंबादेवीला वंदन करून आमच्या या कार्यक्रमाचे आयोजक श्री जाकादेवी मंदिर जिल्होदार निधीच्या निमित्तानं वडदहसोळ राजापूर आयोजित कलगी आणि तुला असा नाचाचा जगदीश सामना आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी कलगीवाले श्री सोनारी पत्र श्रीनाथ मंडळ तसेच कलगी तुला समाज उन्नती मंडळ मुंबई या मंडळाचा मी शाहीर राजेश निकम मुक्काम सगळे तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मिती शाखा सुंकाई दिनी नृत्य कलापथक अतुल गुहागर मुंबई यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम मायबापाच्या शिक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. आणि म्हणून मित्रांनो खास करून ज्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो आई जाकादेवी जीर्णोद्धार समिती वडदहसोळ राजापूर या मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि सर्व सदस्य सर्व मुंबई मंडळी यांच्या ठिकाणी लाख लाख आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो. या छोट्याशा शाहिराला या छोट्याशा कलाकाराला आपण या ठिकाणी या सेवेची संधी दिली आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाची संकल्पना त्यांच्या माध्यमातून आपल्या समोर या ठिकाणी ठेवलेली आहे. ते वडदहसोळ गावचे कारभारी श्री उमाजी तुळाजी पळसमकर यांचे नातू श्री योगेश लक्ष्मण पळसमकर आणि वडदहसोळ मुंबई मंडळी या सर्वांना या छोट्याशा शाहिराचा प्रथमतः शाहिरी मानाचा मुजरा असेल मित्रांनो. आणि म्हणून आजचा कार्यक्रम आपण ज्या निमित्ताने या ठिकाणी राबवताय आई जाकादेवीचा जीर्णोद्धार या ठिकाणी होणार आहे. तिचं मंदिर नवीन असं नव्यानं उभं राहणार आहे आणि म्हणून आई माझी जुगा देवी असेल आई जाकादेवी असेल या माऊलीच्या चरणावरती एक प्रार्थना करतो ही लेकरं जे काही काम त्यांनी हाती घेतलंय त्यांना तुझ्या आशीर्वादानं त्यांच्या पाठीशी उभी राहा त्यांना यश दे एवढीच अपेक्षा मात्र तुझ्या चरणावरती ठेवतो. आणि म्हणून ज्यांच्या साथीने मित्रांनो आजचा कार्यक्रम या ठिकाणी पुढे घेऊन चाललोय नेहमीप्रमाणे मला संगीताला साथ देतात माझे ढोलकीपटू नागेश दादा किर्डवकर. आज मला ढोलकला साथ देतोय माझा भाऊ दयन किर्डवकर. कीबोर्डला मला साथ देतात माझे बंधू सर्वांचे परिचयाचे आहेत. या वर्षी देखील मित्रांनो अगदी ज्यांच्या गाण्यानं सर्वांची मनं जिंकलेली आहेत माझे बंधू पंकजदादा काताळे आज मला कीबोर्डला साथ करतात. बँजोला मला साथ करतायत माझे बंधू सौरभदादा देवरुखकर. त्याचप्रमाणे आज मला ऍक्टोपॅडला साथ देतोय माझा भाऊ प्रणव काताळे. शैलीवादक माझे दादा रोहितदादा जाधव. आपल्यापर्यंत मित्रांनो आवाज पोहोचवण्याचं काम करतायत ते माझ्या दापोली तालुक्याचे सुपुत्र आणि कोकणामध्ये सुप्रसिद्ध असं ज्यांचं नाव आहे असे माझे बंधू राजेंद्र पटेल आणि संपूर्ण सहकारी यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी अगदी कुठेही माझा कार्यक्रम असेल तिथे अगदी आम्हाला सुखरूपपणे येण्यासाठी आणण्याचे काम करतात माझे बंधू रुपेश दादा गोरे हे देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला जी जी मंडळी या ठिकाणी नजरेखालून घेतली आहे आजच्या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठित मान्यवर देखील उपस्थित आहेत आणि त्याच्यामध्ये नेहमी आम्हा कलाकारांच्या पाठीवरती ज्यांचा वरद हस्त आहे ज्यांचा भक्कम असा आम्हाला अधिकार आहे आम्ही जिथे कोणी जातो तिथे आम्ही ताट मानेनं साहेबांचं नाव घेतो. आदरणीय माझी माऊली रवींद्र मटकर साहेबांच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत.
साहेबांच्या माध्यमातून कार्यक्रमाच्या सुरुवातीला 501 रुपयाचं बहारदार या ठिकाणी पारितोषिक आले आहे. साहेब तुम्हाला देखील शाहिरी विमानाचा घोषणा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो रोहितदादा नारकर मनसे उपशाखा प्रमुख कळवा दादा देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील या ठिकाणी मानाचा घोषणा करतो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी शाहिरी वर्ग उपस्थित राहिलेला आहे. त्याच्यामध्ये दापोली तालुक्याचे सुपुत्र तोरेवाले शाहीर आणि माझे बंधू बबूदादा जोशी हे देखील आजच्या कार्यक्रमाला वेळात उपस्थित आहेत. माझे शिष्य परेशदादा सोनाटे, ओंकारदादा नांचेकर, त्याचप्रमाणे तोरेवाले शाहीर आणि माझे बंधू संतोषदादा कोल्हाटे हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्व शाहिरी मित्रांना शाहिरी मानाचा घोषणा करतो. अजून मित्रांनो या गर्दीमध्ये कोणी गुरुजन वर्ग शाहिरी वर्ग उपस्थित राहिला असेल तर त्याला देखील या छोट्याशा शाहिराचा शाहिरी मानाचा मित्रांनो मुजरा असणार आहे. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी कोकणी कला लांजा राजापूर सामाजिक संस्था मुंबई अंकुशदा शिंदे, गुरव अवधूतदादा गुरव, स्वराताई कांदे हे देखील या ठिकाणी आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. याला देखील मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी माझा मित्र परिवार अगदी नेहमीच माझ्या पाठीवरती सारख्या भावनापणे उभे असतात. अक्षयदादा वेळवणकर, रतेशदादा बाई, प्रतिमेशदादा कनरे, अमोलदादा बाई, प्रतिमेशदादा सावंत, आमचा स्वस्तिक रंबाडे, संकेत बने, माझे बंधू वैभवदादा रेमजे आणि अजून एक असं मित्रांनो नाव आहे. या नावासाठी म्हणजे खूप मोठा अगदी मला आधार आहे आमचे अमोलदादा शिंदकडे हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी वेळात वेळ करत दादा उपस्थित आहे. त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. आमचा या कलाक्षेत्रातला एक युवा असा ढोलकीपटू आहे आमचा शुभम काकरकर, हा देखील आजच्या गर्दीमध्ये वेळात वेळ करून या ठिकाणी उपस्थित आहे. तर त्याला देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. आता मित्रांनो सर्वांना अगदी रीती रिवाजाप्रमाणे मुजरा झालेला आहे आणि आज ज्यांचा आणि माझा झगडा होणार आहे, भांडण अगदी जोरात लावलं आहे आणि मुंबई रंगमंचाचा शेवटचा कार्यक्रम आहे मित्रांनो. त्याच्यामुळं हायगाई नाही अगदी वारी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नरम नाही तर निश्चितपणे गरम होणार आहे. माझे मित्र आदरणीय सन्माननीय विकासजी लांबोरे बुवा, त्यांचा संपूर्ण संच, त्यांचे संपूर्ण सहकारी या सर्वांना या छोट्याशा शाहिराचा शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून मित्रांनो आपल्या सर्वांचा अधिक वेळ न घेता माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम, विजयजी निकम, राकेशदादा जाधव यांच्या देखील चरणावरती या ठिकाणी नतमस्तक होऊन माझ्या गावचं ग्रामदैवत आई झोलन कमिटीला वंदन करून रंगदेवतेला विनम्र अभिवादन करून अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हा दोन्ही शाहिरांना मोलाचं सहकार्य शांततेचा आश्रयाच्या आशा बाळगतो आणि सर्वांच्या साक्षीनं प्रथम फेरीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सूर्य को निर्विघ्नं कुरु मे सर्वकार्येषु सर्वदा. आणि म्हणून मित्रांनो एक नाव राहून गेलं ज्यांच्या माध्यमातून ही कला संबंध कोकणामध्ये अगदी घराघरापर्यंत पोहोचली. ते माझ्या कोकणातील संपूर्ण युट्यूबर्स बांधव हे देखील आजच्या गर्दीमध्ये वेळात वेळ करतो उपस्थित आहे. मित्रांनो तुम्हाला देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून बघा ज्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाचं आयोजन, नियोजन आणि प्रयोजन केलेलं आहे ते म्हणजे आई जाका देवीचा जन्मोत्सव आणि त्याच अनुषंगानं आज हा कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी मंडळाची एक टीप आलेली आहे, मंडळाची सूचना आहे की आई जाकादेवी जीर्णोद्धार निमित्ताने या ठिकाणी समोर मित्रांनो दानपेटी ठेवलेली आहे. जर कोणाला स्व इच्छेने माऊलीच्या मंदिरासाठी हातभार लावायचा असेल तर निश्चित आपण आपल्या या ठिकाणी सहभाग आपण दाखवू शकता. आणि म्हणून ही माझी स्तवन, ही विनवणी आई माझ्या जाकादेवीच्या चरणावरती ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं.
जाका देवी अगं यार नाती स्मरतो आई आज मी तुझ्या नावाला आज जाणून घेईन मी गाई अगं तुझ्याच भक्तिभाव मग आशीर्वाद देते नेहमी आई अगं आशीर्वाद देते नेहमी तू रंगानी रावाला मग सुखी ठेवाईचा काळ या माझ्या वडद हसो आणि म्हणून माऊली अगं ही सभा तुझ्या चक्रामध्ये ठेवतोय हे लेकरू हे भोपळे शब्द त्याच्या मुखातून बाहेर काढतोय जर काय चुकूल झाली तर तुझंच लेकरू समजून ती चुकूल पदरात घे म्हणून म्हणायचं रणी आलो मी तुझ्या सेवेसाठी अगी जाका देवी अगं हे लेकरू तुला काय सांगताय किरणी आलो मी तुझ्या सेवेसाठी आरती जाका देवी उभी राग पाठी रणी आलो मी तुझ्या सेवेसाठी आरती जाका देवी उभी राग पाठी आलो मी तुझ्या सेवेसाठी आलो मी तुझ्या सेवेसाठी आधी जागा देवी उभी राग पाठी आलो मी तुझ्या सेवेसाठी आधी जागा देवी उभी राग पाठी आलो मी तुझ्या सेवेसाठी आधी जागा देवी उभी राग रणी आलो मी तुझ्या सेवेसाठी आई जाका देवी उभी राग पाठी रणी आलो मी तुझ्या सेवेसाठी आई जाका देवी उभी राग पाठी सदा नाम तुझे राव माझ्या ओठी सदा नाम तुझे राव माझ्या ओठी माझी वंदना ही तुला कोटी कोटी सदा नाम माझे राव तुझ्या ओठी माझी वंदना ही तुला कोटी कोटी तुझे राव माझ्या ओठी माझी वंदना ही तुला कोटी कोटी तुझे राव माझ्या ओठी माझी वंदना ही तुला कोटी कोटी आहो
तुझ्या मंदिराचे काम घेत हाती त्यांच्या प्रयत्नाला तुझा आई साथी आशीर्वादाची किमया गर्ग मोठी आशीर्वादाची किमया गर्ग मोठी आईचा कादेवी उभी रागवती रणी आलो मी तुझ्या सेवेसाठी आईचा कादेवी उभी रागवती आलो मी तुझ्या सेवेसाठी आईचा कादेवी उभी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा फाईट क्रिकेट क्लब वडद हसोड सरफराज मुकदम विक्रम जाधव आणि विजंत जाधव शाहीद राजेश निकम दादाच्या माध्यमातून एक छोटीशी भेट या ठिकाणी आली आहे. तुम्हा सर्वांचे नादेल आहे. तुम्हा सर्व मित्रांना या ठिकाणी शाहीर मनाचा नमस्कार करतो. धन्यवाद. आणि म्हणून मित्र रात्र थोडी सोंगफार वेळेचं बंधन आहे निश्चित. पुढची 3 गाणी एक मुकळा आणि एक आग्रामध्ये या ठिकाणी ठेवतोय कारण वेळेला महत्व देणं काळाची गरज आहे आणि म्हणून एका मुकड्यात आणि एका अंतर्यात या ठिकाणी पुढचे विषय ठेवतोय. पण मास्ताना म्हणतो माझी गाल त्यातलं हे आमचं विकास शेठ नामोरे प्रत्येक गाणं यांचं गाणं म्हणजे त्यांना असं वाटतं माझ्यासारखा गाणे घेणारा माझ्यासारखा गोवा त्यांना कुठंच भेटणार नाही. ते दुसऱ्यांच्या गाण्याला असतात. त्यांनी मी त्यांच्यासोबत परवाही गाणं गायलंय. परशुरामाच्या भूमीत शोभत माझं अहो कोकण ते हसलंय. माझ्या कविता माझ्या गुरुबाईच्या लेखणीला ते हसलंय. म्हणतात परशुराम भूमीच म्हणजे कोकण व तेवढा मला माहिती आहे. पण तिचा निर्माण करता तो आणि ती निर्माण करण्याचं कारण काय हे आल्यावर बुवा तुम्ही सांगायचंय. माझ्या लेखणीला तुम्ही किती पण हसा मी गायलेल्या गाण्याला माझ्या समाजाला डोक्यावरती उचलून घेता.
माझ्यावर भुकलं तरी मला बुवा त्याचा फरक पडत. पण बुवा मला सांगून ठेवतात आम्ही तुमचं कौतुक करतो का नाही. मग सांगा हे काय काय आणू आम्ही करतो ना, आम्ही बोलतो ना गाणं माझ्या बालपण आम्ही बोलतो ना. मग तसं दुसऱ्याचं कौतुक करायला शिका. स्वतःची फक्त लाल करत बसू नका बुवा. म्हणून जास्त मी कोणा वेळ घेत नाही, गाण्याकडे बोलतोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं. लागली आहे धनी माझ्या जीवाला. वर्षाने कसे आणावे आपल्या घरी गणपती देवा. महिना आला सरता मोठी चिंता पडते तेव्हाला. दीन रात स्मरते गणराया आणि नीच तुझ्या सोबत कार्यक्रम झाला. विषय लावला होता आईची व्याख्या मांडली होती. आई बापाच्या आगमनाकडे वाटेकडे डोळे लावून बसते. म्हणून तिनं तिथं संपूर्ण अंगण सजवलंय. जाईनं जास्वंदीनं फुलाने तिनं तिथं अंगण सजवलंय. आता ही बायको या माझ्या नवऱ्याला काय सांगते, दिवस राहिले मोजके. सगळ्या गोष्टींचं सोंग आणता येतं, पैशाचं सोंग आणता येत नाही. मग 27 तारखेचा दिवस अगदी वेशीवर केवळ ठेपला आहे. वर्षानं विघ्न हात आपल्या घरात येणार आहे. पण घरामध्ये त्याला कसं आणावं यासाठी घरात कुठली कवडी पण लागली. आणि म्हणून ती पत्नी सांगते या नवऱ्याला काहीही करा पण वर्षाचा बाप्पा मात्र घरामध्ये आला पाहिजे. म्हणून बुवा परवा आई काय म्हटली होती तो विषय लावलाय आणि त्याच विषयाला धरून आज बायको नवऱ्याला काय सांगते ते फक्त ऐका. फक्त सांगाय काय काय आई पण बोलत असेल बाबा मला 2 वर्ष मोबाईल दे पण झाला काय घेऊनच येत काय. फक्त काय काय एवढा पुढं झाला काय नाही. पण परवा बायको म्हणाली, आज आई म्हणाली होती बापाच्या वाटेकडे डोळे लावून बसली. आज बायको सांगते नवऱ्याला ए नवर देवा. काय बायको सांगते ते नीट लक्ष देऊन ऐका. म्हणून म्हणायचं आहो ऐका पतिराया तुम्ही करा मुसलमानी. पतिराया तुम्हाला तुमची माघारी काय सांगते ऐका. आहो ऐका पतिराया होळी करा मुसलमानी. बायको सांगते 27 तारखेचा दिवस आहे, तुमच्या पगाराचा पण दिवस नाही. कुठनं तरी कारवाई करा, उसरवारी पैसे घ्या पण विघ्न हलताना मात्र घरात आला. म्हणून म्हणायचं आहो ऐका पतिराया होळी करा उसरवारी. अहो विश्वाचा विधाता तो विश्वाचा विधाता बाप्पा ना हो भरी. हो
वेळ वाढत चाललाय, घड्याळाच्या सारखं लक्ष देतोय, वाचले किती त्याने म्हणून मित्रांनो निश्चित तुमचं मनोरंजन या ठिकाणी करणार आहे. स्तमन झालेलं आहे, गण झालेला आहे, बरोबर आहे ना? तुम्ही झोपलो नाही ना? झोपायचा पण नाही, कारण आज मुंबई रंगमंचावरचा आमच्या दोन्ही शाहिरांचा हा आजचा शेवटचा कार्यक्रम आहे. आणि आभार तुमच्या एवढ्यासाठीच मानतो मित्रांनो. यावर्षी राजेश बुवाला आपण सर्वांनी जो प्रेम दिल्यात, जो आशीर्वाद दिला, मुंबई रंगमंचावरचा हा 6वा मित्रांनो कार्यक्रम करतोय. आणि 6वाही कार्यक्रम तुम्ही अगदी माझ्यावरती मोठ्या मानाने विश्वास करून 6वा कार्यक्रम आपण सर्वांनी हाऊसफुल करून दाखवतात. तुमच्या ठिकाणी आभार मानतो. हे म्हणतात काय लय मोठा बुवा आहे तो. मी मगाशी म्हटलं नाही, माकड त्यांचीच लाल करतात, म्हणजे बुवा लाल करता करता खाली पिवली होईल, तेवढा मात्र लक्ष ठेवा. म्हणून हे फक्त काय माहितीये का, हे म्हणतात म्हणजे हे लोकांच्या निदर्शनात समोरच्या माणसाची चूक आणून देतात, ती पण खोटी. हे म्हणतात तुम्ही कमराच्या खालची गाणी बोलू नका. आता मित्रांनो हे म्हणतात समोर छोटी बालबच्चे येतात, मग त्यांच्या मनावरती काय परिणाम होईल, बुवा कमराच्या खालची गाणी बोलतो. बघा मित्रांनो, म्हणजे ह्यांना जास्त काही चिमटा काढत नाही. पण जर राजेश बुवा कमरेच्या खालची गाणी बोलत असता, जर तो चुकीचा असता, तर ह्या बसलेल्या समाजानं आता 6वा कार्यक्रम त्याचा हाऊसफुल करून दाखवला असता का? म्हणून बुवा, बाकी तुम्हाला मी आज कायच दुखवणार नाही. गाय माझी भोवती गाय, आज नाही, आज ते गाय नाही, आज ते बकॅडॉन. आणि म्हणून तो म्हणून सांगतो, जर राजेश बुवाची गायकी ऐकून, गाणी ऐकून लहान मुलांच्या मनावरती जर परिणाम झाला असता, तर त्यांचे आई वडील त्यांना घेऊन पाणी बघायला आलेच नसते बुवा, एवढा. आणि म्हणून गवणीकडे वळतोय, नाही आहे काय लक्ष असावं. अहुल्ला पुच्छ पुढीच सांगा काय करतो श्रीरंगा, हिला पुढच्या पुढीच सांगा काय करतोच श्रीरंगा. मग उगाच लावून घेतो का रे काग तुझ्या अंगा. मग तुझ्या नावाने गोकुळात सारा झाला हे दंगा. तुझी खोड मोडण्यासाठी कान्हा, आणि या गवळणीने बघ बाहेर लावल्या. बरं घ्या ना, कमरेच्या खालचा नको ना, आता कमरेच्या वरचा घ्या, आणि त्यात तरी समाधान मानून घ्या, कमरेच्या वरचा घ्या. म्हणून म्हणतो बघा, आता विषय का बुवा, काय तुम्हाला वावलं नाही, इथं आल्यावर उगाच मला तिला माग्याव काढा जमणार नाही. म्हणून सांगतोय कानाची भोका नको, कान लावा इकडे पहिलं. बुवा ओ नांडो नांबोऱ्यानो, सॉरी या चुकून जात होता, घेतला आवर घातला. म्हणून बरं त्यांच्या सहकार्याला पण मित्रांनो वाईट वाटून घ्यायचं नाही, पण मी जे काय बोलतोय ते बुवाना जरा खरा खुरं सांगा ना. ते तुम्ही मी बोलतोय तुम्ही सांगतो म्हणतात, मग ते ऐकत म्हणतात, मग आल्या हा आणि गावचे भैलन सगळा अगदी अटॅक मटॅक चढून नाही का विषय का, अगदी गोड बुवा विषय. तुम्हाला कुठं जिवारी लागणार नाही, तुम्हाला कुठं झोपणार नाही, अगदी प्रेमानं तुम्हाला विषय प्रेमानं कसा आणलाय बघा. म्हणून म्हणायचं, अरे हा नंदलाला हरावी साध
शिवी दिला मला. वा विषय प्रेमानं माझ्या काना ए माझ्या सावल्या राधा प्रेमानं काय म्हणते आई. अरे आनंद लाला हरामी साला नाही राहिलाय कधी हा माना. राधा काय म्हणते. आनंद लाला हरामी साला नाही राहिलाय कधी हा मानस. हातडून बसलाय कोणात बघा ऐका. हातडून बसलाय कोणात बघा कॅडव्याच्या त्या रानात. अहो हातडून बसलाय कुठल्या तरी कोणात आणि हा कॅडव्याच्या त्या रानात. आता म्हणतील असा कुठल्या ग्रंथात आहे की जिथं केलबा लिहिलाय. आता तुमच्या गावाचं नाव केलंबे आहे म्हणून गोवा जिवारी लावून घ्यायचा. राधा काय म्हणते. हा घरात आमचे गुरु चोऱ्या करतो, वाटेत आमची गाई गुरु अडवतो, गाई अडवतो, त्यांच्या खाली ओटीला तोंड लावतो, गाई पण पाणवते कारण देवांचा अवतार. बरं राधा तिच्या गवळीला सांगते सवंगड्यांना मैत्रिणींना आज याला सोडायचं नाही. हा त्या कोणात लपलाय आणि तिकडं केलं द्यायचं म्हणजे केळीचं रान आहे. बरोबर आहे ना. आपण काय म्हणतो आपली कोकणी भाषा आहे. आपण केळीचं रान म्हणत नाही. आपण म्हणतो काय केलबा वाढलाय बरोबर आहे ना. एवढा हा केलबा त्या केलब्याच्या रानात तो काना लपून बसताय. एवढंच ती तिच्या मैत्रिणीला सांगते बुवा तुम्ही आता खाली तुमच्या केलेल्या का बघू. अरे आनंद लाला मला विसाला आनंद लाला मला विसाला नाही राहिलाय कधी हा मानस. हातडून बसलाय कोणात चढून बसलाय कोणात बघा कॅडव्याच्या त्या रानात. चढून बसलाय कोणात बघा कॅडव्याच्या त्या रानात. आणि 2 ते 3 मिनिटात निर्णय बारी या ठिकाणी संपवते. परंतु कलगीतुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाही अरे माझे बंधू सूर्यवाले शाही आणि राजापूर तालुक्याची शान सुकांत दादा आहे रे दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचा 72 पारितोषिक आलाय मानाचा मुजरा करतो. त्याप्रमाणे माझे आधारस्तंभ आणि गेल्या 27 तारखेला मित्रांनो ज्यांच्या मंडळाचा मी कार्यक्रम केला होता तर प्राणी मित्र मंडळ या मंडळाचे हे सदस्य आणि माझे या ठिकाणी आधारस्तंभ आहे संतोषदा बापळनेकर माऊलींच्या माध्यमातून 251 रुपयाचं 72 पारितोषिक आले मानाचा मुजरा करतो. तर बघा कलगीतुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाही एकमेकांना लेखी विषय देत असतो. मी लेखी स्वरूपात माझा विषय शाहीरांपर्यंत पोहोचवलेला आहे. रसिक प्रेक्षकांच्या कानावरती विषय मित्रांनो असावा. आता जवळजवळ हा विषय माझा सगळ्यांना तोंडपाठ झाला असेल की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं.
त्या शाहीर सद्गुरूचं नाव काय? कारण मी तुम्हाला एक बाजू देखील दिली की नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित आहे. शाहिरांनी अनेक वेळा माझ्या विषयाला हात घालण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण तो कुठेतरी फसलेला आहे त्यांचा डाव. आणि म्हणून बुवा आज या ठिकाणी आशा करतो की निश्चित तुम्ही माझ्या विषयाला हात घालाल. शेवटचा विषय एका मुक्यात ठेवतोय आणि बारी या ठिकाणी संपवतो. आज 10 नंबरचं सरकार आहो पंढरी फडके तिगमे करा म्हणतो भेटल जावा मी गुन्ह्यात हो मनातच करा हो गुन्ह्यात. बघा एकच वार गोवाना एका बोकड्यात म्हणून म्हणायचं आहो लांबो रे गोवा हो लांडोऱ्यानं आहो लांबो रे गोवा तुमची गेली का हवा. म्हणजे अभ्यास भक्तिमत्व आहे आणि बाबुरंगले घराण्याचे शाहीर आहे. घराण्याची परंपरा आहे की विषयाला विषय देण्याचा. म्हणून म्हणतात पण बुवा फसतेच बरेच वेळा. म्हणून म्हणतात आहो आहो लांबो रे बुवा तुमची गेली का हवा हो माझा विषय पूर्ण कराया. करता बाय पण माझ्या विषयापर्यंत तुम्ही पोहोचत नाही. म्हणून म्हणतात आहो लांबो रे बुवा तुमची गेली का हवा माझा विषय पूर्ण करा. मग जर का लागलात माग सराया जर का लागलात माग सराया तुला नवीन मागण्या भराया. जर का लागलात माग सराया तुला नवीन मागण्या भराया. सहकार्य शांततेत असलेले त्याच पद्धतीनं शाहिरांना देखील या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. शाहिरांच्या सुमधुर आवाजासाठी लघु साठी बबलू साठी आणि आमच्या पल्लवी साठी यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं बहादर पारितोषिकाने मानाचा मुजरा करतो. तर बोणा देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख शुभेच्छा देतो. आणि शाहिरांना एक सांगणार बोवा जेवढा कार्यक्रम आगरी जोर लावून करता येईल निश्चित करा. तुम्हाला शुभेच्छा देतो आणि सर्वांच्या संचलन या ठिकाणी प्रकट करीत धन्यवाद.